सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव फैयाज फकीर मोहम्मद इनामदार, ओके मुक्काम पोस्ट निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ओके. आता हे ऊस क्षेत्र तुमचं आहे बरोबर ना? हां, तर किती वर्षापासून ऊस करताय तुम्ही? आपण सर 3 वर्षापासून ऊस करतोय. ओके. पहिले आमचे बाबा होते, ते अर्धदाराला द्यायचे करायला. हां. तर आपण 3 वर्षापासून आता रेग्युलर करतोय. स्वतः करतायत? स्वतः म्हणजे मी तसं ड्युटीला आहे पुण्याला, हां. पण SCT वैदिक वापरतो तेव्हापासून फक्त शनिवार रविवार येऊन शेती करतो. बरं. म्हणजे पूर्वी तुम्ही शेती करत नव्हते? नाही, पहिल्यापासून जॉबलाच आहे. जॉबलाच आहे. मग आता तुम्ही शेती करायला लागले? हां, 3 वर्षापासून. बरं का बरं म्हणजे का बरं शेतीकडे वळाले काय? शेती तर काय होतं पहिलं सर, केमिकलमुळं सगळे वाटोळे व्हायचे. हां. आता काय होतं, आपण समजा जॉब जरी केला, हां. SCT वैदिकमुळे एवढं फ्री झालोय ना हां. आपण नुसतं शनिवारी रविवारी येऊन पाणी भरून गेलं तरी ते एकदम 8 दिवस बघायचीच गरज नाही त्याला पाठीमागं काहीच. बरं म्हणजे टेन्शन फ्री शेती झाली तुमची? एकदम टेन्शन फ्री. मग पूर्वी तुम्ही करत नव्हते, आता तुम्हाला करायला आनंद येतोय त्याचा? आनंद नाही, आता मी जॉब पण सोडू शकतो, बरं. एवढा मला आनंद झालेला आहे. ओके. पण थोडा आमचा फॅमिली प्रॉब्लेम चालू आहे म्हणून हां, मी हां. आता हे करतोय. नक्कीच. आता किती म्हणजे आता समजा SCT वैदिक तुम्ही वापरता तर किती हां. वर्षापासून वापरताय? काय अनुभव आहे? आपण पहिल्या वर्षी ना हां. फक्त कृषी अमृत वापरलं होतं. बरं. पहिल्या वर्षी एकदम कमी प्रमाणात वापरलं होतं, हां. पण आपल्याला पहिल्या वर्षी रिझल्ट आला चांगला. बरं. म्हणजे याच्यामध्ये 90 टन गेला होता. म्हणजे किती क्षेत्र आहे हे? 72 गुंठे होतं ओके. पहिल्या हां. वर्षी बरं का. हां, हां, हां. म्हणजे आपण एवढा जोर पण दिला नव्हता. बरं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण कृषी अमृत एकदम म्हणजे 3 फोडण्यांना वापरलं, सर्व काही बरं. केलं, हां. तर आपल्याला रिझल्ट तुफान आले. तुम्ही समजा पहिले 2 वर्ष कृषी वापरलं, हो. खूप चांगला रिझल्ट मिळाला. हो. 80-90 किती टन निघाला तुमचा? 90 प्लसच नाही. 90 प्लस केला. ओके. म्हणजे 72 गुंठ्यामध्ये? 72 गुंठे. ओके. त्याच्यानंतर समजा मागच्या वर्षी तुम्ही केमिकल कृषी आणि केमिकल केलं? नाही, कृषी अमृत टाकलंच नाही ना. मग टाकलंच नाही का नाही, डायरेक्ट? म्हणलं ते कालवायचा कुठा नव्हता ना, बरं. त्याला डायरेक्ट आपण खतच टाकले. म्हणलं ते काय लगेच मिक्स करायची, पटापट 2 हां, तास हां. टाकून मोकळं झालं. तसं 2 दिवस जातात त्याला. बरं. आणि मग ते मस्त वाढलं, सगळं झालं, जी उन्नी लागली. हां. मी आलोच नाही इकडे ऊस बघायला, डायरेक्ट मशीनच लावली, कारखान्याने नेलं काढून. बरं. म्हणजे मागच्या वर्षी नुकसान झालं. नुकसान झालं. मग ह्या वर्षी तुम्ही काय निर्णय घेतला? या वर्षी त्याला आहे ना वावर तापून दिलं, हां. डायरेक्ट आपण वैदिकच टाकलं पूर्ण. 100%? हो. आता काय 20 गुणी बेस? आपण याला 20 गुणी कृषी अमृत टाकलं होतं. हां. RNPH टाकलं होतं RNPH 3 किलोनी. लागणीच्या वेळेस? हां. ओके. हां. आणि SSM वगैरे टाकले होते आपले. ओके. SSM किती टाकले? 2 एक टाकले होते. 3 सॉरी 3. 3 बॅग टाकले. ओके. आता किती तारखेची लागणी तुमची ही? ही आपली आता ऊस काल 2 महिन्यात झालाय. 2 महिन्यात झालाय. म्हणजे समजा आज कोणतं चालू आहे? ऑक्टोबर चालू आहे? आता नाही, नोव्हेंबर चालू 17 आहे. हां, 17 नोव्हेंबर. 17 नोव्हेंबर आहे आज. बरोबर. ऑगस्ट मध्ये असं मला तारीख नाही, हाय लिहिलेली आहे. ओके. म्हणजे 2 महिने 2 पूर्ण महिने झाले. complete 2 झाले. महिने कंप्लीट झाले. पण 2 महिने 9 दिवसाचे आता आपण जर बघितलं परिस्थिती, आता वातावरण जर बघितलं तर काय वाटतं एकंदरीत तुमचा प्लॉट आणि बाकीचा प्लॉट जर आपण जर बघितलं तर? आता शेजारी पण आपलंच वावर आहे, बरोबर. हां. आमच्या चुलत्यांना दिलेलं आहे करायला. हां, हां. तर त्या ऊसात आणि याच्यात मध्ये ना हां. एक 1.5 महिन्याचा फरक आहे. बरं. हां. बघा आता म्हणजे 2 महिन्याच्या आधीची लागण आहे ती? हां, बघा, बरोबर तुम्हाला आहे. फरक दिसतोय. समजा आता इथं बांध आहे बरोबर, फक्त आता इथं लगेच कळते आपल्याला. समजा आपण आय लेवलला जर बघितलं तर त्याची हाईट आणि याची हाईट फक्त कमी एक फुटाचा फरक असेल एकच फक्त. फरक. एक पण नाही. आहे आणि सर याला आहे ना हां. फुटवे बघा ना फुटवे पण तुम्ही. आहे. हां. ते 10 फुटव्याच्या वर होत नाही. बर. हे 265 सारखे त्याच्यात गुणधर्म आले का 15-16 फुटवे व्हायला लागले त्याला. ओके. म्हणजे फुटवे भरपूर निघत नाही तर पण यावर्षी भरपूर फुटवा निघाला. आमच्याकडे ना शिवाय- सर अशी कंडिशन असते का तुम्हाला फुटवे काढायची असेल ना तर हां. त्याचा शेंडा मोडावा लागतो. जेठाकोम म्हणतात त्याला. आम्हाला पटेल सर म्हटले तुम्ही जेटाकोम मोडू नका, काहीच नका. तुम्ही वैदिक टाकले ना हां. त्याला पाणी एकदम कमी द्यायचं, बर. तुम्हाला काहीच गरज पडणार नाही. आपलं हेड टू टेल बघा, सगळा ऊस सारखा आहे, एकसारखा दिसतो प्लॉट. एकसारखं आहे. बघा ना तुम्ही, आता- याच्यात मला कुणी शोधून दाखवा का हा जेटाकोम होता. बघा आधी कळतच जेटाकोम कोणता आहे किंवा तर काय. आता वास्तविक पाहायला गेलं तर मग आता जेटाकोम साठी असू कमीत कमी शकतो. 4-5 कोम जर तुम्ही जर बघितले तर 4-5 सारखेच कोम दिसतात. सारखे दिसतात. बरोबर ना? आणि प्रत्येकाचे पाहतो मी. आता प्रत्येक ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रत्येक ठिकाणी तशीच परिस्थिती, बरोबर ना? हो. कुठे जरी बघितलं तरी तेच आहे. तेवढेच फुटवे आहेत. बरोबर आहे की नाही? आणि- फुटवा सगळीकडे सारखा आहे. त्या केमिकलच्या प्लॉटला तुम्ही पाहिलं ना हां. 3, 4, 2 एवढेच फुटवे आहेत. हां. हो. आणि त्याची हाईट पण तेवढीच आहे. बरोबर. ते आता- जवळजवळ 15-20 दिवसापासून त्याची वाढ स्टॉप झाली. हां. त्याला आपण म्हणजे केमिकल पण टाकलंय हां. प्लस कोंबड खत पण टाकलेले, बर. पण वाढ स्टॉप झाली. स्टॉप झाली जागेवरती.
त्यांची भर झाली दोन्ही बर झाल्यात, आपल्या अजून एक बर नाही. तरी पण फोटो बरोबर आहे. आता अजून बरोबर आहे. समजा आपण जर भर लावली असेल तर अजून फोटो बरोबर निघेल त्याचे. आता करायची त्याची भर एक नक्कीच. 8-10 दिवसांनी आपण आता करणार असं आहे. झालं, आता फोटो नाही निघले तरी चालतील. हा त्याच्यात एवढे फोटो निघतात त्याला. बरोबर आहे. ते आता एवढे जागवायचे म्हटल्यावर प्रश्नच निर्माण झालाय, त्याला खत किती टाकावं. म्हणजे तुम्हाला जर जास्त जर फुटवा जर तुमचा जास्त निघाला तर खत पण तुम्हाला जास्तच भरावं लागेल. आता जास्तच भरावं लागेल ना, हे त्याची तुमच्या भूक लक्षात वाढली. आलं. बरोबर आहे. भूक आणि जास्त टाकल्यावर आपल्याला उत्पन्न तसं निघणार आहे ना. नक्कीच. आता तुम्ही मगाशी उन्हीचा प्रकोप सांगत होते बरोबर आहे. हा. आता तुम्ही सांगता की समजा या वर्षी उन्ही आली तर पुढच्या वर्षी डबल होते हो. उन्नी म्हणजे तुमचं त्या समजा प्लॉट मध्ये लागतेच उन्ही नंतर. बरोबर ना? त्याचा प्रकोप डबलच होतो वावरात. प्रकोपच डबल होतं. पण आता आपण इथं जर बघितलं समजा हा प्लॉट जर बघितलं तर आपल्याला असं कुठं दिसत नाही की उन्ही लागली आहे किंवा कुठं खराब झालंय किंवा कुठं पिवळा पडलाय असं काही दिसत नाही. या प्लॉटला आहे ना हा. असं झालंय सर, यांनी ना एक सुद्धा रोप सांधलेलं नाही. पहिली हा, गोष्ट, एक पण नाही. 2 महिने पाऊस चालू होता. 8 तारखेला काय लागवड झाली मला असं वाटतं. 9 हा. तारखेपासून पाऊस 9 चालू झाला. पासून Continuous लागवड 2 चालू महिने. झाली. हा, हा. म्हणजे कंटिन्युअस एक पाऊस चालू आहे. बर आणि पाऊस संपल्यानंतर अचानक थंडी पण चालू झाली. म्हणजे त्याला असं सगळी कंडिशन ऍडव्हर्स आहे. Adverse याला साठी. आपण वैदिक टाकल्यामुळे सर मला असं जाणवतंय हा. म्हणजे पाठी 2 आठवड्यापासून हा. थंडी डबल वाढायला लागली. बर थंडी चालू झाल्यापासून एवढी त्याची वाढ चालू झाली, हा लोकांचे स्टॉप होतात आणि आपली डायरेक्टच वाढ म्हणजे डबल वर राहिली. 1 फुटावर वाढले ते 2 आठवड्यात. हा 1 फुटावर अरे बापरे, एवढी हाईटच नव्हती त्याची. म्हणजे वाढायला लागले. आता याला काही स्प्रे वगैरे काय केलं का तुम्ही? काहीच नाही सर. आपण सर मला बोलले होते हा का याला एकदा आपल्याला एनर्जी बुस्टर वगैरे घ्यावा लागेल. हा पण सर पाऊस एवढा चालू होता का म्हणले जगतं का नाही हा मोठा प्रश्न होता. म्हणलं काय होतं याच्यात एवढं पाणी साचलं होतं सर. हा हा तर आम्ही तिथं आमच्या खाली ना इथं मोठा बांध आहे, ते बांध फुटून दिला होता. एवढं पाणी हा होतं. म्हणलं आता हे आपल्याला अवघड डबल करावं लागणार आहे. बर पण जसं जसं पाऊस कमी झाला, हा वल राहिली, हा पण ते फुटवे निघलं. मग मला आपण सक्सेस झालो या वर्षी फायदा झाला. सोयाबीन वापरून. बरोबर, नक्कीच. म्हणजेच एकंदरीत आपण जर कंडिशन जर बघितलं, आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय राहतं की शेतकऱ्याला एकरी खर्च कमीत कमी उसाला जर केला तर त्यांनी तो 15 ते 20 हजाराच्या वरती खर्च करत नाही. हा आता तुम्ही पहिलाच बेसलोस कमीत कमी 20-25 हजाराचा झाला असेल. 25,000च्या पुढे बरोबर ना? 3 करणार आहे आपण या वर्षी. म्हणजे तुमचा कमीत कमी समजा समजा 25,000 जरी धरला, 75,000 रुपये. 70-75 हजार रुपये खर्च होणार आहे. का बरं एवढी डेअरिंग आणि का बरं एवढा विश्वास का बरं आला तुमच्यामध्ये? सर आपण वरती खर्च शिपण्याला खर्च करण्यापेक्षा हा जमिनीला घातला, आपली जमीन सुधरती बरोबर आणि ते मला लागू पडते. वरती शिपणीची गरजच पडत नाही ना. बरोबर आहे. आता माझ्या बरोबरचे ज्यांच्या लावगड आहे ना, हा त्यांनी रिकट केलेलं आहे सर. हा म्हणजे माझे मित्र ते आसपासच्या गावामध्ये बर माझ्या बरोबरच्या लावगड आहे, त्यांना हा. फुटवेच नाही. सारखा पाऊस असल्यामुळे एकच वाढलं, हा. एकच सिंगल गाडी वाढली हा आणि आपल्याला ते बघायला येतात. म्हणले तू काहीतरी केलेलंच आहे. बर म्हणलं आपण काही केलेलं नाही, मी एकदम निवांत झालेलो आहे. म्हटलं हा मला टेन्शनच नाही काही त्याचं. नक्कीच. म्हणजेच काय, वैदिकचा तुम्ही जर खर्च जर वाढवला म्हणजे वैदिक म्हणजे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. हा. बरोबर आहे ना? आता समजा तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही सांगितलं की पहिले 2 वर्ष तुम्ही फक्त कृषामृत वापरलं, हो, त्यावेळेस 90 टन तुमचा ऊस गेला. 90 गेला. बरोबर आहे. आणि मागच्या वर्षी तुम्ही केमिकल वापरलं, तो डायरेक्ट 40 टन 40 टन आला. म्हणजे 40 टनाचं तुमचं काय झालं? लॉस झाला ना. लॉस झाला. बरोबर आहे. आणि उन्नी वावरात किती झाली होती? बरोबर. मग ते तुमचं 6 महिने वेस्ट गेलं. बरोबर. म्हणजे समजा आपण जर आता भाव काय आहे टनाचा? 3500 रुपये. 3500 रुपये. 3000 धरला आपण. 3000 आणि ते 40 टनाचे किती पैसे झाले? 1,20,000. 1,20,000 तुमचं मागच्या वर्षी इथं नुकसान झालं. होऊन द्या ना, मिळून लाख रुपये खताला खर्च होऊन द्या. ते हा. परवडत ना. ते उन्नी नको. काय होतं सर, ते उन्नीमुळे लोक हसतात, हा म्हणतात यांचं काम आहे शेती करायचं. पण आता पाहिलं त्यांना वाटतं नाही यांनी काहीतरी वेगळंच केलंय. बरोबर आहे. आता याची अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. हा लांबच नाही, समोर किळी बघा. हा दाखव कोणती एवढी किळी वाढलेली का? म्हणजे तिची हाईट बघा. हाईट मध्ये टाकी दाखली सर तिने. हा समोर टाकी त्याच्या खाली. तिथं घड आहे, घड कमीत हा. कमी असेल तर 40 तो जो किलो. पोल आहे ना सर, हा. तो पोल साधारण 20 फुटाचा असतो आपल्या बर. लाईटचा पोल. त्याच्या आता लाईटचा पोल दिसतो तो समोर, त्याच्या हाईटला आहे ती. बरोबर आहे. बघा ना, 20 फूट वाढलेली आहे तिची. त्याचं कारण काय माहिती का सर? हा आपण जे खत टाकत होतो का, हा ते समजा पावसामुळे काय झालं, तिथं गेली असेल हा, थोडीफार वाहून. हा. मग त्या की त्याला लागू पडली. बर. मकार वाढले ते, म्हणजे त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली. खूप झाली ग्रोथ. ओके. आणि एकंदरीत आता आज हा प्लॉट जर बघितलं तर कसं वाटतंय तुम्हाला? निवांतच आहे. आता मी जॉबला निघलो होतो, म्हणलं पाणी काही भरायची गरज नाही त्याला अजून हा. 8 दिवस. हा म्हणलं आता आपलं जावा मस्त. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एसडी वैदिक वापरलं तर तुम्ही जमिनीची काळजी तुमची सुपीक. याच्या एवढा लोळा होता सर, हा पार मला ते पावत नव्हतं. म्हणलं आता जमीन संपल्यात जमाय. हा पण आपण SC सॉइल चार्जर वापरल्या चालू केल्यापासून
हा. म्हणजे जसं 100% म्हणतो ना आपण, हा तर आज तो 20%वर आलेला आहे. आणि वैदिक मुळे तर ते आता गायबच झाला. म्हणजे नाहीच भाऊ. नाही बघा ना तुम्ही, आता आता आपण काय खाली खोटं आहे बघितलं का? आता समजा आता पाऊस बघा, वगैरे आता बघा इथे आहे का सर्रास होता लोळा. सगळं म्हणजे तुमच्याकडे लोळ्याचं प्रमाण जास्त होतं. मग आता आपण इथं जर खाली बघितलं असं खालून तर गवत कुठंच दिसत नाहीये, थोड्या प्रमाणात आहेच, बरोबर ना? म्हणजे एवढं गवत होणार होतं सर, एवढा पाऊस होता हा तेवढं गवत होणार बी वाहून येतं ना इकडून तिकडून ते. बरोबर. म्हणजेच काय एकंदरीत आपण जर बघितलं पहिली मशीन तुमचं तण कमी झालं, तण संपल्यातच जमा आहे. संपल्या, बरोबर. ही जमीन बघा ना, हे बघ डायरेक्ट पाऊस आता एवढा पाऊस होऊन सुद्धा पाऊस माहिती आणि रान- काही हे बघा हा बघा हाताने मी जर आता मी नोकरी नसतो ना, हाताने त्याला भर लावली असती. बरं लावली असती. काय चालत चालत दिसतं असं पायाने लोटायचंय काय. बरोबर. अशी जमीन मी आमच्या आजोबांनी नसन पाहिली, हा. एवढी मऊ जमीन म्हणजेच काय एकंदरीत जर बघितलं तुमची जमीन जर बघितलं तर चुनखड जमीन आहे जरा, बरोबर नाही? आहे त्याला. चुनखडीचं प्रमाण याच्यामध्ये आहे, बरोबर. म्हणजेच काय एकंदरीत जमीन बघितली तर तेवढी सुपीक नाही आपली, नाही, किंवा नाही. तेवढा फायदा नाही. आता तुम्ही रोटावेटरचा पण अनुभव सांगत होते, हम्म. काय अनुभव होता तुमचा? ते रोटरल्यानंतर आहे ना, ते रोटर असं उडत होतं. हा सुरुवातीला. आणि समजा इथून आहे ना एक अर्धा किलोमीटर आमचं हे आहे, तिथं आवाज येतो ज्यावेळेस सुरुवातीला आपण केमिकल वापरत होते त्यावेळेस. केमिकल पहिले वापरत होते. बर. आता रोटरचा आवाजच येत नाही, रोटरायचीच गरज नाही. हम्म. नांगरलं ना डायरेक्ट असं मैद्यासारखं वावर तयार होते. म्हणजेच काय एकंदरीत जर तुम्ही बघितलं ते पण तुम्हाला फायदा झाला. हो. दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपण इथं एक शेजारी प्लॉट बघतोय, बरोबर आहे. इथं तुमचं त्यांचं म्हणजे आता समजा त्यांचं का हे झाले, बरोबर ना, त्यांच्याकडे पण हुमणी होती, ते केमिकल वापरतात, हो. बरोबर आहे. पूर्ण plot नाही का? पलीकडे पण तो plot आहे. तो पण शेजारचा पण पिवळाच दिसतोय. प्रादुर्भाव आहे त्याला. हा? वर सुकलेले पाहिजे. पलीकडे जो plot आहे त्याला उन्हाचा आत्ताही प्रादुर्भाव आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय एक सुद्धा कॉम्बो नाही ते मला बोलले, आमचे चुलतेचे ते, हा त्यांनी आपला ऊस पाहिल्यानंतर ते बोलले आता मी पण वापरणार आहे बोलले. म्हणजेच काय तिथं हुमणीचा प्रकोप झालाय, त्यांनी पण तुमच्या सोबतच हे केलंय का? हार्वेस्टिंग त्यांच्या सोबतच झाली हा. माग पुढे? नाही त्यांची पहिली झाली आहे, हा म्हणजे त्यांचं पाठीमागच्या वर्षी अवघड होते. आपण उन्नी लागल्यामुळे पाठीमागच्या वर्षी हा याच्यात मालच नाही केला, वावर बरोबर. करून दिलं, करून दिलं. फक्त आपण याच्यात हे केलं पण होतं. त्यांची परिस्थिती आज जर बघितली समजा खोडव्याला म्हणतो आपण उत्पन्न जास्त राहतं, हम्म. फुटवे जास्त राहतात, बरोबर ना, कारण खालून त्याला सपोर्ट जास्त मिळतो. पण तसं तर दिसत नाही, तिथं पूर्ण पिवळा पडलाय प्लॉट. ते थोडं नत्र वडलं असेल त्याने हा केमिकल. पण काही काही ठिकाणी समजा काहीच ठिकाणी पिवळा पडलाय, काही ठिकाणी परत हे झालंय ना. म्हणजेच काय की तिथं जे आता ते रिवर्स आले पूर्ण, जेवढं उत्पन्न अपेक्षित तेवढं नाही ना. आपलं बघून आहे ना, हा ते मला 2-3 वेळा म्हटलेत हा आता पुढल्या पिकाला मी चालू करणार आहे. म्हटले काय म्हणले केमिकल मुळे जमिनींचं वाटवळण चव जाती म्हणतात. तिथं आमच्या मळ्यात कसं असतं, लोक इज्जतीला जपतात शेतीत. बरोबर आहे. नक्कीच. म्हणजे एकंदरीत तो तुमचा अनुभव आहे. समजा तुम्ही जर खर्च जर केला तर उत्पन्न वाढतं शेतकऱ्यामध्ये. खर्च 100% सर. आपण याच्यात आहे ना सांगा गुंठ्याला 2 टन काढणारच कमीत कमी. गुंठ्याला 2 टन हा टार्गेट आहे तुमचं. टार्गेट. बर. आता एकंदरीत जर बघितलं की समजा शेतकरी काय म्हणतो की एसिड वापरलं तर खर्च जास्त होतो. तुम्हाला उत्पन्न वाढल्यावर जर 90चं जर 150 गेल्यावर किती लाख रुपये एक्स्ट्रा होणार ना खर्च. 50 टनाला जर तुम्हाला 1.5 लाख रुपये वाढत असले तर लाख रुपये एक्स्ट्रा खर्च करायला काय अडचण आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे ना. 100%. आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. फायदा म्हणजे आपल्या शिपण्या वाचल्या, जमीन सुपीक झाली, अजून काय पाहिजे. लोकांच्या आता जमिनी पिकत नाही, हा लय अवघड झाले सर. म्हणजे आमच्या तुमच्या भागात लय अवघड झाले. परिस्थिती तशी आहे आज. हा आता लोक हळूहळू बदलायला लागलेले या गोष्टीकडं. माझा विचार चाललाय सर, आपण याला 30 गुणी कृषी अमृत टाकाय, 4-4 किलोनी SSM. 4 बॅग RNP SSM आणि 4 किलो RNP. 4 किलो RMPH. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्ही बेसोल स्ट्रॉंग दिला तर फुटवा पण स्ट्रॉंग नाही आणि हे पण भरपूर नाही. म्हणजे एकदम निवांत राहायचं, फार टेन्शन एवढं टाकलं ना हा याला तर कधी मागं फेकणार आपला ऊस. हम्म. या प्लॉटला बघा तुम्ही. नाही आता त्याचा व्हिडिओ आपण करूच नंतर ना. 100%. ओके चालेल. शेतकरीचे मित्र आहे, ऊस करतात तुमच्या भागात, ऊस असतो किंवा डाळिंब भरपूर प्रमाणात आहे, हा त्यांना काय सांगाल? आता काय अनुभव आहे तुमचा? लोक आता वळायला लागलेले आहे. पण काय झालं सर, या वर्षी ना ज्यांनी कांदे केले होते का त्यांच्या अर्धा अशा भरून म्हणजे सडलेले पाणी चालू आहे. बरोबर आहे. लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे का या ऑर्गॅनिक शिवाय पर्याय नाहीये. बरोबर. सॉइल चार्जर शिवाय इथं पर्यायच नाही. दुसरं कुणाचं पण काम नाहीये सॉइल चार्जर शिवाय. तर लोक हळूहळू पण 100% वाढणार. नक्कीच. थोडा वेळ जाईल बरं का, पण आपला म्हणजे लय जसं म्हणतात ना चांगले दिवस येणार सॉइल चार्जरला. वेळ 100% ते होणार. काय म्हणतात, वेळ आहे पण दुरुस्त काहीतरी आहे म्हणतात. हा देर आहे दुरुस्त. देर आहे दुरुस्त आहे, तसं आपलं होणार आहे नक्कीच. आणि 100% शेतकऱ्यांना फायदा होतोय त्याचा. अहो लोक आमच्या इकडे सर एवढा फुटो होतच नाही, हा कुणाचाच नाही एवढा. ते उलट म्हणायचे तुम्ही हे मोडलं काय म्हणतात जेटाकोम. जेटाकोम. हा आपण काय केलं माहिती का, ज्यावेळेस पण समजा लागण झाली ना आपण याला 3 ड्रिचिंग केल्यात.
हा आपली मायक्रो चार्जरची पहिली केली होती. बर हा त्याच्यानंतर दोन ड्रिचिंग आहे का तसं सॉइलचेच केले. हा मी काय पाऊस व्हायचा ना सर, पाणी बरोबर. भरणं शक्य नसायचं. पाण्याने स्वतःच येत नव्हतं सॉइल. हम्म मी डायरेक्ट याला 5-5 लिटर ड्रिचिंगला दिलेले. Direct. मला यायला वेळच नव्हता ना, मी माणूस बोलवायचा एक आमचे अशोक मामा आहे, हा ते आपल्या याची ड्रिचिंग करून जायचे. बर ते म्हणायचे आई काय टाकेते काय करते, आणि ते आता कालच आले होते आपल्याकडं. हा म्हणलं लय जबरदस्त झालाय ऊस. म्हणजेच काही एकंदरीत जर बघितलं तर आपण जे करतोय ते मातीचे पोषणाचं काम करतो, त्याच्यामुळे फायदा होतो. मग इव्हन तुम्ही एक अनुभव सांगत होते की समजा तुमच्या भागामध्ये कोबी फ्लावर त्यावेळेस पावसात भरपूर होते, तर तुम्ही त्याच्यासाठी कंट्रोलेशनसाठी लोक काय करतात, कीटकनाशक बुरशीनाशक मारतात. बुरशीनाशक फवारायचे. पण काय व्हायचं माहितीये का सर, हा. पाऊस होतोय तिथं एक्सेस नत्र व्हायचं. बरोबर नत्र जास्त झालं तुम्ही किती फवारे का काही करा, त्याच्यावर हा. कीड आणि रोग येणारच आहेत. बरोबर आहे. त्याच्यासाठी काय करायचं आपण शेतकऱ्यांना सॉइल चार्जर डायरेक्ट 5 मिली 10 मिलीने फवारण्यासाठी द्यायचं. हा 5 मिली प्रति लिटरने आपण द्यायचो. लोक काय करायचे, पाऊस झाला का हा जशी उघडीक भेटेल तसं लगेच तो सॉइल चार्जरचा फवारा घ्यायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं, ते पानं आहे ना रफ राहायची आणि त्याच्यावरती अटॅक येत नव्हता. म्हणजे शेतकरी नंतर ते कीटकनाशक बुरशीनाशक फवारे सोडून दिले, सरळ सॉइलचाच फवारा घेत राहायचे. फक्त. त्याच्यामुळे काय झालं का ती जी गड्ड्याची क्वालिटी होती ती क्वालिटी चांगली भेटली हा. आणि त्याच्यावर रोग सुद्धा कमी आले. ओके. हो, म्हणजेच काय एकंदरीत जर आपण जर अनुभव जर बघितला तर तो खूप 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 छान. चांगला मिळतो सॉइल चार्जर वापरल्यानंतर. माझ्या बरोबर नाही तर गावात एकाने लागवड केली होती. हा तर म्हणजे आहे आमचे मित्रच आहे हा गाडगे म्हणून. हा तर त्यांना तणनाशक आता आम्ही एकाच दिवशी आणलं होतं. हा त्यांनी तणनाशक मारलं ना सर, त्याचा अख्खा ऊस पिवळा पडलाय. हा. म्हणजे त्याने आता ते तोडूनच काढले, लाल गायवाल्यांना दिलं ते, आणि नवीन लागवड करणारे. सेम दिवशी आम्ही आणले तणनाशक हा आणि सेम दिवशी मारलेले. बर. आपल्याला काहीच झालं नाही. तुम्ही काय त्याच्यात म्हणजे काय सॉइल चार्जर मिक्स केलं तर का तसंच मारलं होतं? सॉइल टाकलं होतं ना. सॉइल चार्जर टाकून मारलं तुम्ही. म्हणजेच काय की तणनाशक तुम्ही जरी मारलं तरी त्याच्यासोबत तुम्ही सॉइल चार्जर मारलं, त्याच्यामुळे इफेक्ट म्हणजे पिकावरती काही दुष्परिणाम पिकावर झाले? नाही, जमिनीवर नाही झालं ना त्याचं सर काही. बरोबर. म्हणजेच नाही काय तर लोकांचे असे तणनाशक मारले ना, जमिनी कडक होतात. कडक होतं. आपण चुनखडी याच्यात सर, याला कडक व्हायला वेळच वेळच लागत नाही. ओके. म्हणजे एकंदरीत जो तुमचा अनुभव आहे तो आतापर्यंतचा म्हणजे खूप चांगला आहे. नाही खरं 100%. म्हणजे तुम्ही 80-20 केलं पहिले, 80-20 नंतर तुम्ही परत केमिकलवर आले, केमिकलवरून परत आता डायरेक्ट एसिड वरती आले. आता केमिकलचा विषय सोडून दिला. अवघड आहे केमिकल मुळे. चालेल. काय सांगाल इतर शेतकरी मित्रांना? त्यांनी आता 100% वापरावा. ह्या जमिनी सगळ्यात महत्वाच्या पहिल्या जमिनी सुधारावं लागतील. ओके. आता काय होतं, काही काही शेतकरी सर असे आमच्या भागात बरं का, हा त्यांची इच्छा मसे वापरायची. ते एकदा येतात वापरतात, पण त्यांना समजा काहींना रिझल्ट भेटतो, काहींना समजा लेट का भेटतो माहिती का. तुमच्या जमिनीत पहिलं काहीच राहिलेलं नाही. बरोबर. तुम्ही टाकले होती जमीन पहिले सुधारणार आहे, मग तुमचं पीक सुधारणार आहे. तुम्ही डायरेक्ट म्हटलेत मी टाकलं मला लगेच गुण पाहिजे असं होणारच नाही. कारण मी तीन वर्षानंतर सर आज बघतोय आपलं आज एवढं चांगलं आहे. बरोबर. 3 वर्षानंतर म्हणजे मी 3 वर्ष 100% वेट केला. आणि याला तुम्ही आमच्या इथं मळ्यात कोणाला पण विचारा, हा लोक नाव ठेवायचे, म्हणायचे काय पावडर आणले आणि कुठून काय केले. पण हा पावडरचा चमत्कार आहे सर. लोक म्हणायचे की काय टाकले, काय हसायची लोक. पण आज एवढं म्हणजे चांगलं वाटायला लागले का त्याच्यासारखं नाहीच आहे काही. नक्कीच. ओके ओके. म्हणजे एकंदरीत आपण जर अनुभव बघितला तर तो खूप जबरदस्त आहे आतापर्यंत. लोक नावं ठेवायची आधी. आता कौतुक करते तुमचं. कळतं म्हणजे आता बघतात, म्हणतात काय वापरले, मग ते सांगतात तिथं सॉइल चार्जरचं दुकान आहे तिथून घेऊन या. आमचे वडील असतात दिवसभर ना, बर. मग ते सांगतात म्हणतात तिथं दुकान आहे तुम्ही टाका बिंदास. नक्कीच. लोकांचा म्हणजे आता वळायला लागलेली आहे. पण काय होतं, तुम्हाला लगेच रिझल्ट येणार नाही. तुम्हाला 1 वर्ष तरी पूर्ण चांगल्या पद्धतीने वापरावं लागेल. तुमच्या जमिनीची जी स्थिती झालेली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे पहिला तुम्ही जर मातीला पोषण जर दिलं तर तुमच्या पिकाचं पोषण होणार आहे. ओके. नक्कीच. चालेल सर. सर आता तुम्हाला मार्गदर्शन कोण करत आहे? आम्हाला हे किसान ॲग्रो सर्व्हिसेसचे हशम पटेल सर. नमस्कार. नमस्ते सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव हशम पटेल. आपले जे मार्गदर्शन केंद्र आहे ते निमगाव सावा येथे आहे, किसान ॲग्रो सर्व्हिसेस नावाने. हां. ओके. धन्यवाद सर. ओके.